बातमी शत्रू राष्ट्राची मस्ती उतरवल्याची आहे, कारण बातमी आहे बलुचिस्तानमधून। होय, बलूच नागरिकांनी पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्याची मोठी घोषणा केलेली आहे। तर दिल्लीतही उच्चायुक्तालय सुरू करण्याची विनंती बलुचिस्तानच्या मीर यार बलोच यांनी भारत सरकारकडे केलेली आहे। तर विद्रोहानंतर बलूच नागरिकांनी स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केलेली आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बलूच नागरिकांनी पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केलेली आहे। बलूच नेत्यांनी स्वतः स्वातंत्र्य जाहीर केलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झालेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। जगाला बलुचिस्तान नावाचा एक नवा देश मिळालाय का अशी या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे। तर भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्तानने देखील पाकवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिला आणि त्यातच बलूच आर्मीने भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलेला आहे। बलूच आर्मीच्या महरंग बलोच इथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बलोच नागरिकांनी देताना दिसतायत। आपकी जालियत, आपका जग नंगा हो चुका है। आप चाहे जितने बिलियन डॉलर्स खर्च करें, लेकिन वो खूनख्वारी जो आपने बलूचिस्तान के गली मोहल्लों में की उसको नहीं छुपा सकते। अरे इंतहा तो देखो जालिमो, आज बलोच माए आपसे, आप उनके वो प्यारे जो आपने मसख करके फेंक दिए, वो आपसे ये नहीं मांगते कि हमें इंसाफ दो, हमारे बच्चों के कातिलों को सजा दो। वो आपसे ये मांगते हैं कि शिनाख्त करके दो कि ये मेरा बेटा है या नहीं है। ये अलमिया है। सोचना चाहिए आपको कि आपकी औकात इतनी गिर चुकी है कि आज वो माँ भी आपसे इंसाफ नहीं मांग रही, वो अपना इंसाफ खुद करेगी और करके रहेगी। तर बलूच नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। एकीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर आता बलुचिस्तानमधील नागरिकांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि त्यामुळे इतरही 3 प्रांत पाकिस्तानपासून वेगळे होण्याची चर्चा आहे। मात्र हे पाकचे 4 तुकडे कसे होऊ शकतात आणि ते 4 तुकडे नेमके कोणते पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्ट मधून। एयर स्ट्राइक झाकी है, असली खेल बाकी है। पाकची होणार 4 शक्ल। भारताच्या हल्ल्यानं पाक घायाळ। पहलगाम हल्ल्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानवर भारतानं एअर स्ट्राईक केलाय, त्यामुळे पाकिस्तानचा थरकाप उडालाय। लष्कराची हुकुमशाही, वंशिक दडपशाही आणि एकूणच रसातळाला गेलेली आर्थिक स्थिती यामुळे पाकिस्तान गर्तेत अडकलाय। नेतृत्व अभावी राजकीय पटलावरही अनिश्चितता कायम आहे। त्यामुळे आता बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि पंजाब असे पाकिस्तानचे प्रांत आता वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत। पाकिस्तान विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे, कारण पाकिस्तानी लोकांचा कल भारताच्या दिशेने वाढलाय। पाकिस्तान हिंदुस्तान की जंग में आप में से कितने लोग पाकिस्तान का साथ देंगे? हाथ खड़ा कर। कम ही नजर आ रहे हैं। इसका मतलब है कि काफी समझ पैदा हो चुकी है। मसला यह है कि पाकिस्तान और हिंदुस्तान की जंग इस्लाम की जंग ही नहीं है। पाकिस्तान की जंग कौमियत की जंग है। हिंदुस्तान में इतना जुल्म नहीं है जितना पाकिस्तान में जुल्म है। पाकिस्तानच्या कुरापतींनंतर तोडीस तोड उत्तर देण्यासाठी संपूर्ण भारत सरकारच्या पाठीशी उभा आहे। मात्र पाकिस्तानमध्ये सरकार विरोधात आंदोलनाचा भडका उडालाय। तर बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी मंगोचर आणि कलात ही शहरं ताब्यात घेत स्वतंत्र बलुचिस्तानसाठी रणशिंग फुंकलाय। तर सामान्य नागरिकही पाकिस्तानमध्ये राहण्यास तयार नसल्याचं बलूच नेत्यांनी म्हटलंय। मैं कहता हूं कि 95% नहीं 100% लोग पाकिस्तान के साथ नहीं रहना चाहते। देयर आर जस्ट फ्यू पीपल कि उनको धमकाकर और कुछ को सिर्फ लालच देकर गवर्नमेंट में बैठे हुए हैं। खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत। त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले। आता भारत पाक युद्धाची शक्यता असतानाच बलूच आर्मीनं बंडाचं निशाण फडकवलंय। तर खैबर पख्तूनख्वातील नागरिकांना स्वातंत्र्य हवं असल्यानं त्यांनी सैन्याच्या विरोधात सशस्त्र लढा उभारलाय। मात्र कोणत्या प्रांतात विद्रोहाचा भडका हा उडालेला आहे पाहूया। बलुचिस्तान, बलूच लिबरेशन आर्मीचं बंड, जफर एक्सप्रेस हायजॅक मध्ये 20 जवानांची हत्या,
पाककडून बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनं ओरबडल्यानं असंतोष, ग्वादर बंदराचा फायदा न मिळाल्यानं अन्यायाची भावना, बलुचिस्तानातील 7 जिल्हे पाक प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर. सिंध राष्ट्रवादी सिंध संघटनांकडून पाक सैन्यावर हल्ले, सिंध भागावर पाकनं अन्याय केल्याचा आरोप. खैबर पख्तूनख्वामध्ये शिया सुन्नी संघर्ष टोकाला, तहरीके तालिबान पाकिस्तान संघटना अफगाणिस्तानमध्ये सहभागी होण्यास आग्रही. पंजाब चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या लाभावरून वाद, आर्थिक आणि राजकीय केंद्र असल्याने स्वातंत्र्याच्या मागणीला जोर. की पंजाब जो प्रांत आहे त्या पंजाब प्रांतातील इलीट जो क्लास आहे तो आर्मीमध्ये आहे आणि त्यांनीच आत्तापर्यंत इतर समूहाला एक्सप्लॉटेटिव्ह फॉर्ममध्ये वापरलेलं आहे आणि त्याची एक रिॲक्शन म्हणून आता लोक रस्त्यावर येत आहेत आणि त्यांच्या धर्मगुरूच आता तिथल्या आर्मीला प्रश्न विचारतात. हे पहिल्यांदाच खरं तर आत्ता झालेलं आहे. 1971 मध्ये पाकच्या कुरापती न थांबल्यानं भारतानं थेट पाकिस्तानवरच घाव घालून 2 तुकडे करत बांगलादेशला स्वतंत्र केलं. आता पुन्हा पाकिस्ताननं कागाळी केली. त्यामुळे आता युद्ध भडकल्यास पाकिस्तानमध्येच अंतर्गत यादवी माजून पाकची 4 शक्ल होतील एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमध्ये विध्वंस घडवलाय. आता ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आपलं लक्ष पाक व्याप्त काश्मीरकडे वळवलंय. मात्र त्यासाठी राबवण्यात येणारं ऑपरेशन पीओके नेमकं कसं असणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन पीओके. पीओके खाली करा, भारताचा पाकला इशारा. पीओके साठी भारताचा नवा प्लॅन. हम घर में घुसकर मारे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आता कुरापतखोर पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. त्यामुळे पाक पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीरची झोप उडाली आहे. कारण भारतानं थेट पीओके जिंकण्याची रणनीती आखली. त्याचे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत. हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं. त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली. मात्र भारतानं आता आणखीन एक मोठं पाऊल पुढे टाकत पाकला पीओके खाली करण्यासाठी इशारा दिलाय. पाकिस्ताननं पीओकेतून सेना माघारी घेण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. हमारा लंबे अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है. इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है. जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है. खरं तर पाक व्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे पीओके जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय. त्या पार्श्वभूमीवर भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली. तर पीओकेवर भारतीय संविधानात काय म्हटलंय तेही पाहूया. अनुच्छेद क्रमांक 1, जम्मू आणि काश्मीर भारतीय संघ राज्याचा अभिन्न भाग. जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण पीओकेचाही समावेश. 1994 एकमतानं काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत. पीओके जिंकल्यास पीओकेतील नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार. भारतीय संविधानात पीओके बाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही
पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतला. मात्र आता पीओकेत तिरंगा फडकण्याची चिन्ह आहेत. त्याची कारणं काय आहेत पाहूया. काश्मीरच्या तुलनेत पीओकेमध्ये विकास नगण्य. पीओकेमधील नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक, उपासमारी आणि गरिबीमुळे पाक सरकारच्या विरोधात नाराजी. दहशतवाद्यांच्या लॉन्चपॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष. शहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी. पीओकेमध्ये पाक विरोधात बंडाची रणनीती. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. आता शस्त्रसंधीनंतर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. तर पंतप्रधान मोदीही सातत्यानं सैन्य दलासोबतच बैठका घेत आहेत. त्यामुळे भारताचं पुढचं लक्ष पीओके असणार आहे आणि तेही साध्य होणार एवढं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचं कंबरडच मोडलेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील सध्या जगाच्या समोर आहेत. भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त झालेले आहेत आणि हे एअरबेस आधी कसे होते आणि आत्ता कसे आहेत, कशा पद्धतीनं भारतीय सैन्यानं आपल्या शस्त्रसज्जतेनं पाकिस्तानच्या या एअरबेसवर विध्वंस केलेला आहे, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस आता समोर आलाय. भारताच्या हल्ल्यात 12हून अधिक पाकिस्तानी लष्करी तळं बेचिराख झाली आहेत. भारताच्या हल्ल्यात पाक हवाई दलाच्या 20% पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. भारताच्या हल्ल्यात हवाई तळांना लक्ष्य करण्यात आलं. याच एअरबेसवरून पाकनं F-16 आणि J-17 सारखी लढाऊ विमानं भारतावर डागली होती. मात्र आता पाकच्या विध्वंसाचे सॅटेलाइट फोटोज समोर आलेले आहेत. एक एक फोटोतून आपण जाणून घेऊयात पाकच्या एअरबेसचं काय महत्व आहे आणि त्याचं किती नुकसान झालंय. सुक्कर एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर. सुक्कुर एअरबेस सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ. राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी वापर. नूर खान एअरबेस आधी आणि भारताच्या हल्ल्यानंतर. रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात. इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर. सरगोधा एअरबेस हल्ल्याआधी आणि हल्ल्याच्या नंतर. हे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ आहे. लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ आहे. या एअरबेसची 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका आहे. भोलारी एअरबेस. भोलारी एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर. भोलारी एअरबेसवर पाकिस्तानी वायुसेनेचं F-16, J-17 लढाऊ विमानं होती. भोलारी एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान ठार झाले, ज्यामध्ये वायुसेनेचे 4 जवान होते. झाकोबाबाद एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर. हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्वाचं तळ आहे. सिंध प्रांतातील जाकोबाबाद शहराजवळ हे एअरबेस आहे आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावतो. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेसचं नुकसान झालं हे स्पष्ट आहे. त्यामुळे एअरबेस नष्ट केल्याने पाकिस्तानी सैन्याची लष्करी क्षमता आणि लष्करी कारवायांवर मोठा परिणाम झालाय. मात्र या हवाई तळांची दुरुस्ती करून ते पूर्ववत करणं पाकिस्तानसाठी सोपं नाही हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर हातात भिकेचा कटोरा घेऊन दारोदारी भटकणाऱ्या या पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी मात्र सरकारी पेटारा उघडून दिलेला आहे. होय, पाक आता अधिकृतरित्या दहशतवाद्यांना पोषणार आहे. त्यांची योजना जी आहे तीच या पाक सरकारनं जाहीर केली आहे. ही योजना नेमकी काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
पाककडून निर्लज्जपणाचा कळस. पाक पुन्हा उभारणार दहशतवादी तळ. दहशतवाद्यांसाठी पाकची तिजोरी खुली. भारताच्या सोबत पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलंय. भारताच्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं मोठं नुकसान झालं. तिथल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि त्यानंतर पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपयांची मदत ही मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना जाहीर केली. दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा निर्लज्जपणाचा कळस करत या दहशतवाद्यांसाठी तिजोरी खुली केली आहे. पाक सरकार दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त झालेले तळ पुन्हा उभारणार आहे. यात कोणत्या दहशतवादी तळांवर पाक सरकार मेहरबान झालंय पाहूयात. लष्कर ए तोयबा ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाचं दहशतवादी तळ उद्ध्वस्त. मुरित्के सवाई नाला इथली दहशतवादी तळं बेचिराख. हाफिज सईद तोयबाच्या ट्रेनिंग कॅम्पचा प्रमुख. सईद 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार. पाकिस्तान बांधणार लष्कर ए तोयबाचा ट्रेनिंग कॅम्प. जैश ए मोहम्मद बहावलपूरमधील जैशचं ऑपरेशनल सेंटर उद्ध्वस्त. सर्जल बिलाल कॅम्प आणि कोटली बेचिराख. मसूद अझहर जैशचा प्रमुख. पाक सरकार उभारणार जैश ए मोहम्मदचे ऑपरेशनल सेंटर. हिजबुल मुजाहिद्दीन कोटली, सियालकोट आणि राहिल शाहिद कॅम्प उद्ध्वस्त. काश्मीरमध्ये दहशत पसरवते हिजबुल मुजाहिद्दीन. हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन. पाक बांधणार कोट्यवधी रुपये खर्चून हिजबुल मुजाहिद्दीनची छावणी. आपण हा विचार करतोय की ते जेव्हा घरं बांधून देणार आहेत त्यांना, त्याच वेळेला ते जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर किंवा LETचं हेडक्वार्टर किंवा हिजबुल मुजाहिदीनचं हेडक्वार्टर ही जी तुटलेली आहेत तीसुद्धा बांधून देतील का, हा आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक गोष्ट आहे की आपल्याला ते दिसेल जेव्हा ते बांधायला लागतील सॅटेलाईट इमेजवरनं. जर त्यांनी ती बांधायला सुरुवात केली तर नक्कीच पाकिस्तान हा परत दहशतवादी अड्डे उभे करायला मदत करतो आहे हे आपण मानू शकतो. भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प पुन्हा उभारण्यासाठी पाकनं आपली सरकारी तिजोरी खुली केली आहे. त्यामुळे IMF कडून $1 अब्ज कर्ज घेऊन पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचतंय का असा सवाल निर्माण झालाय. आणि अशात हाती भिकेचा कटोरा आणि दहशतवाद्यांसाठी उघडला पिटारा अशी पाकची सध्याची अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. तर पाकिस्ताननं भारताला पत्र लिहिलंय. सिंधू जल करारावर पुनर्विचार करण्याची विनंती पाकनं केलेली आहे. परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवून ही विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र भारतानं पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळून लावलेला आहे. तर पाकिस्तान पुरता गुडघ्यावर आलेला आहे. सिंधू जल कराराला स्थगिती नको असं विनंती पत्र परराष्ट्र मंत्रालयाला पाकिस्ताननं लिहिलेलं आहे. परंतु भारतानं हा प्रस्ताव फेटाळून लावलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या ब्रह्मोस मिसाईलची कीर्ती आता मात्र जगभर पोहोचली. जगभरातील देशांनी ब्रह्मोसच्या खरेदीसाठी भारताकडे मागणी केलेली आहे. मात्र हे देश कोणते आहेत? ब्रह्मोसनं काय कमाल केली ज्यामुळे हे देश अक्षरशः ब्रह्मोसचे वेडे झाले आहेत? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जगाला भुरळ. सतरा देश खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र. चीनच्या शत्रू देशानंही ब्रह्मोस मागवलं.
ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या ब्रह्मोस मिसाईलचा पाकिस्ताननं एवढा धसका घेतलाय की त्यांनी थेट शस्त्रसंधीसाठीच गुडघे टेकले. अशातच ब्रह्मोस मिसाईलनं अनेक देशांना अक्षरशः वेड लावलाय. जमीन, हवा आणि पाण्यातून मारा करण्यास सक्षम असणारं ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी 17हून अधिक देशांनी पसंती दर्शवली आहे. इंडोनेशियाकडून $200 ते $250 करार होणार. व्हिएतनामकडून होणार $700 दशलक्ष करार. थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई देशांची ब्रह्मोसला पसंती. ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला करणार ब्रह्मोस खरेदी. मध्य पूर्वेतील देशांनाही ब्रह्मोस खरेदीत रस. दक्षिण आफ्रिका, बल्गेरियाही करणार ब्रह्मोसची खरेदी. ब्रह्मोस क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या विविध गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. ते कसं पाहूया. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर. भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसनं केले विकसित. 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम. S-400 मिसाईल सिस्टीमपेक्षाही प्रगत. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा विध्वंसक हल्ला पाहिल्यानंतर सामरिक शक्ती वाढवण्यासाठी जगानं ब्रह्मोसच्या खरेदीची इच्छा दर्शवली. मात्र रशियानं ब्रह्मोस इतर देशांना विकू नये अशी भारताला विनंती केली आहे. ब्रह्मोस NG मिसाईलची मोठ्या प्रमाणावर डिमांड ही आंतरराष्ट्रीय जगतामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मुख्यतः जे साऊथ एशियन नेशन्स आहेत, ज्यामध्ये मलेशिया सारखं राष्ट्र आहे, इंडोनेशिया सारखं राष्ट्र आहे, फिलिपिन्स सारखं राष्ट्र आहे, जे चीनचा दुश्मन त्या ठिकाणी मानलं जातं, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ब्रह्मोस मिसाईलची डिमांड केलेली आहे. मुळातच या ब्रह्मोस मिसाईलमुळे चायना विरोधी गटाकडे एक प्रकारे असं महत्वाचं अस्त्र प्राप्त होणार आहे. आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टींमुळे चायनावर जबरदस्त दबाव निर्माण झालेला आहे. ब्रह्मोसची कार्यक्षमता पाहिल्यामुळे भारावलेले देश ते खरेदी करण्यास आग्रही असले तरी भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं हे मिसाईल इतर देशांना विकलं जाईल का, हा खरा सवाल आहे. मात्र भारताची सामरिक शक्ती ब्रह्मोस मिसाईलनं वाढवली एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ड्रोन हल्ल्यांच्या विरोधात भारताची ताकद आणखीन वाढलेली आहे. यावेळेस भार्गवास्त्र काउंटर ड्रोन सिस्टीमची चाचणी यशस्वी झालेली आहे. या चाचणीमध्ये 4 रॉकेट्सनं अचूक लक्ष्य भेटलंय. त्यामुळे भारताला आता नवी ड्रोन प्रणाली मिळाली आहे आणि यामुळे नापाक पाकिस्तान आणि चीनची ही झोप उडणार आहे. अरुणाचल प्रदेशात चीननं कुरापत केली आणि भारतानं चीनची खोड मोडली. होय, भारतानं चीनला मोठा दणका दिलेला आहे. मात्र चीननं कशी पुन्हा भारताची कुरापत काढली आहे आणि भारतानं चीनची कशी नाकेबंदी केली आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाक नंतर आता चीनच्या कुरापती. चीन विरोधात भारत ऍक्शन मोडवर. चीनच्या ग्लोबल टाइम्सवर बंदी. भारत पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू घेऊन चीननं आधीच भारताला डिवचलंय. त्यातच भर घालत चीननं एक्सवर एक नकाशा प्रसिद्ध करून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांवर दावा केलाय. तिथल्या ठिकाणांची नावही चीननं परस्पर बदलली आहेत. चीनच्या या आगाऊपणाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आहे. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही राहील. चीननं केलेल्या नामकरणानं हे सत्य बदलणार नाही. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो. दरम्यान या खोडसाळपणाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइमच्या एक्स अकाउंटवर बंदी घातली. याच एक्स अकाउंटच्या मार्फत चीनी प्रोपोगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं. भारतच एक असा देश आहे जो चायनाच्या विरुद्ध ठामपणे उभं राहू शकतो. त्याच्यामुळे ग्लोबल टाइम्सला त्यांनी बॅन केलं आहे. पाकिस्तान आणि चायनाची ही सवय आहे की कसंही करून भारताच्या विरुद्ध कसं कट करता येईल. कारण चीनला फक्त भारत एक कॉम्पिटिटर आहे. बाकी जितके देश एशियामध्ये आहेत ते चीनच्यापेक्षा खालोखाल आहेत. पण जेव्हा भारत वरती येतो ते डायरेक्टली
चीनची इकॉनॉमी इफेक्ट करतात. 1963च्या चीन पाकिस्तान करारानंतर चीन हा नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला. चीन पाकिस्तानला आर्थिक तंत्रज्ञानांचीच नव्हे तर लष्करासह शस्त्रास्त्रांची मदत देत आलाय. त्यामुळे चीनचा दुतोंडीपणा भारताला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे पाकनंतर चीनची नाकेबंदी करण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला आता भारतानं चांगलाच दणका दिलेला आहे आणि त्यामुळे आता या तुर्कस्तानचं काही खरं नाहीये. हे आम्ही का म्हणतोय? भारतानं तुर्कीला कसा दणका दिलेला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. तुर्की पाक सोबत भारताचा ट्रेड स्ट्राईक. व्यापाऱ्यांनी केली तुर्कीची नाकेबंदी. तुर्कीच्या मालावर भारतात बहिष्कार. पहलगाम हल्ला करून भारताच्या काळजावर ओरखडा ओढणाऱ्या पाकिस्तान सोबत तुर्की उभा राहिला. एवढंच नाही तर पाकला भारताच्या विरोधात लष्करी मदतही केली. त्यामुळंच देशभरात बायकॉट तुर्की म्हणत बहिष्काराचं अस्त्र उगारलंय. त्यामुळे तुर्कीची पुरती नाकेबंदी झाली आहे. हा व्हिडिओ पहा. पर्यटकांनी गजबजलेलं हे बेट आहे तुर्कस्तानमधील. मात्र आता हे बेट ओसाड पडणार आहे, कारण भारतीय पर्यटकांनी दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार टाकलाय. एवढंच नाही तर भारतीय व्यापाऱ्यांनीही तुर्कस्तानवरून आयात करण्यात येणाऱ्या सफरचंद आणि मार्बलची आयात बंद केली आहे. आमच्याकडे सुद्धा रिटेलर लोक जे आहेत म्हणजे घेऊन विकणारे ती लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला टर्कीचा ॲपल नको. आयातदारांनी सुद्धा इम्पोर्टचं स्टॉप केलं, होल्ड केले सगळे. महाराष्ट्रातलं जर हे केलं तर जवळजवळ 150 ते 250 व्यापारी आहेत की ते इम्पोर्ट करतात आणि विकतात. तर सगळ्यांनीच बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुरंत कार्रवाई से आयात पर प्रतिबंध का निर्णय लिया है स्वेच्छा से, और गवर्नमेंट से भी हम चाहते हैं कि वो तुरंत प्रभाव से जो टर्की से इम्पोर्ट माल हो रहा है उस पर प्रतिबंध लगा देवे. दुसरीकडे भारतीय विमानतळावर असलेलं तुर्कीचं कंत्राट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याबरोबरच भारतानं तुर्कीवर डिजिटल स्ट्राईक करत TRTOचं अकाउंटही बंद केलंय. खरं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर तुर्की आणि अझरबैजाननं दहशतवाद्यांचा आका असलेल्या पाकिस्तानला सढळ हस्ते पाठिंबा दिला. एवढंच नाही तर भारताच्या विरोधात ड्रोन, मिसाईल आणि युद्धनौका पाठवल्या. नेमकं हेच राष्ट्रप्रेमी भारतीयांना खटकलं आणि देशात बहिष्कारास्त्र सुरू झालं. त्यामुळे आता तुर्कीचं कंबरडं मोडणार आहे. दरवर्षी 3,30,000 भारतीय पर्यटक तुर्कीला जातात. भारतीय पर्यटकांकडून तुर्कीला 3,100 कोटींचा नफा. तुर्कीतून संगमरवरी आणि फळांची 31,000 कोटींची आयात. आयडिओलॉजिकल स्तरावरतीच यांचं जवळ दोघांचे संबंध खूप जवळचे झालेले आहेत. एर्दोगानच्या सध्याच्या एकूण त्याची जी महत्त्वाकांक्षा आहे, त्याला एक प्रकारचा खॅलिफेट निर्माण करायचा आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तान हा मोठा आणि जवळचा सदस्य असेल असं त्याला वाटतंय. तुर्कीला मुस्लिम देशांचा खलिफा व्हायची इच्छा आहे. त्यामुळे तुर्कीनं दहशतवादी पाकला पाठिंबा दिला. दहशतवाद आणि व्यापार सोबत होऊ शकत नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. त्यामुळेच भारताच्या वाईटावर टपलेल्या तुर्कीसारख्या डोमकावळ्यांना हा ट्रेड स्ट्राईक फक्त इशारा आहे. त्यामुळे तुर्कीनं आता तरी दहशतवाद्यांच्या जळत्या घरापासून अंतर राखावं, नाहीतर दहशतवादाविरोधातील लढाईत तुर्कीचाही बळी जाणार एवढं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे. या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींशी याबाबत बैठक पार पडली आणि या बैठकीत नव्या युगातील भारतानं लष्कराच्या श्रेष्ठत्वातून दर्शवलेलं सामर्थ्य, देशाचा दृढनिश्चय यावर भर देण्यात आलेला आहे. पाकिस्तान आतंकिस्तान आहे याचा आता आणखीन एक पुरावा समोर आला. आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप
या व्हिडिओमध्ये दावा करतोय आणि त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरित्केमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये मारली गेलेली आहेत, ठार झाली आहेत. मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस आपल्या मुलांचा अभिमान असल्याचं हा माथेफिरू म्हणतोय. एवढंच नव्हे तर नारे तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा देखील या बापानं दिलेल्या आहेत. मेरे 2 बेटे शहीद हैं. इंशाअल्लाह मैनू फख्र है कि मेरे 2 बेटे शहीद हैं ते मेरे 5 बेटे और ने. इंशाअल्लाह मैं 5 बेटे इंशाअल्लाह रब दी राह देते हैं. वळूया पुढील बातमीकडे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचा मंत्री विजय शाह यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाह यांच्या घरासमोर निदर्शनं करून त्यांना काळं फासलेलं आहे आणि यावेळेस कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजीही केली. कर्नल सोफियांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शाह यांच्या वक्तव्याची मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली असून त्यांच्या विरोधात FIR नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत. ज्या लोकांनी आमच्या मुलींचं कुंकू पुसलं, मोदीजींनी त्यांच्याच बहिणीला पाठवून त्यांना उद्ध्वस्त केलं, असं बेताल वक्तव्य या विजय शाहनं केलंय. जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे, वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई. उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर गए. अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी. तर यानंतर भाजपच्या खासदार कंगना रनौत ट्रोल झालेले आहेत, कारण रील्ससाठी पाकिस्तानी गाणं वापरल्यामुळे कंगना रनौतला ट्रोल करण्यात आलेलं आहे. रीलच्या बॅकग्राऊंडला पाकिस्तानी गाणं लावण्यात आलं होतं. एकीकडे देशप्रेम व्यक्त करणारी कंगना रनौत पाकिस्तानी गाण्याचा वापर करत होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नेटिझन्सनं तिच्यावर टीकेचा भडीमार केलेला आहे. रील बनवण्यासाठी पाकिस्तानी गाणं वापरल्यामुळे कंगना रनौत प्रचंड ट्रोल झालेली आहे. मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट ऍक्टिव्हिटीजमुळे खळबळ माजलेली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईमध्ये एका यंत्रमाग मालक तरुणाला अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याची सुमारे 6 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या BSFच्या जवानाची सुटका करण्यात आलेली आहे. कॉन्स्टेबल पूरम कुमार साहू असं त्याचं नाव आहे. अटारी सीमेवरून तो भारतात परतलेला आहे. त्यानं 23 एप्रिलला अनावधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि त्यानंतर पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. तर खोटं बोलण्याचा नोबेल असता तर तो नक्कीच डोनाल्ड ट्रम्प तात्याला मिळालाच असता. हे आम्ही का म्हणतोय आणि ट्रम्प तात्यानं एवढी काय फेकाफेकी केलेली आहे, पाहूयात ट्रम्प तात्याच्या फेकाफेकीचा हा एक स्पेशल रिपोर्ट. डोनाल्ड ट्रम्प तात्या अमेरिकेचं प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्राध्यक्ष. तात्या प्रेसिडेंट तर आहेत पण त्यांना बनायचं आहे द ग्रेट प्रेसिडेंट. पण तात्याला जडलाय खोटं बोलायचा छंद. तात्या निब्बार खोटं बोलायला लागल्यात. खोटं बोलाय मधला एखादा नोबल असता तर तात्याच्या घरी ढिगच लागला असता. फेकण्यात तर तात्या एकदम माहिर. त्यांना फेकू ट्रम्प तात्या ही नावच पडलंय. खोटं बोलणं म्हणजे तात्याचा जन्मसिद्ध अधिकार. ही काय तात्या सोडायला तयार नाहीत. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरा तणावाचं वातावरण. तात्यांनी साधला डाव आणि सोडलं खोटं पिल्लू. तात्या म्हणाल रात्रभर माझ्या प्रशासनानं भारत आणि पाकिस्तानच्या प्रशासनासोबत संवाद साधला. म्हणाल मिसाईलपेक्षा चांगल्या गोष्टीची देवाणघेवाण करू म्हणजे व्यापार करू. तात्या पुढं म्हणाल माझ्या एका वाक्यावर दोन्ही देशामध्ये सहमती झाली आणि शांती कायम झाली. वा तात्या वा, मानलं बर का.
कोटेश्वर महाराजाचं उष्ट पाणी बिनी पेलता का काय? तात्याचं खोटं ऐकून आपलं विदेश मंत्रालय संतापलं आणि थेट तात्याला फायलावर घेऊन हिशोबच केला. विदेश मंत्रालय थेट म्हणालं, काश्मीरच्या मुद्द्यावर आम्हाला तिसऱ्या पक्षाकडनं मध्यस्थीची गरज नाही. गोरा पान असणारा तात्या एका दणक्यात काळवंडला. आता तुम्हीच बघा की फेकू ट्रम्प तात्या कवा कवा खोटं बोलल्यात. तात्यानं दावा केला युक्रेनला $500 बिलियन कर्ज दिलंय, पण खरं सांगायचं तर तात्यानं युक्रेनला फक्त $124 बिलियन कर्ज दिलंय. तात्याचं दुसरं खोटं आहे का? तात्या म्हणतात मला इतिहासातली सगळ्यात जास्त मतं पडली आणि निवडून आलो. पण तात्या ती जॉर्ज बुश नाना आठवत्यात का? त्यांना 2005 मध्ये 92% मतं पडली होती. तुमच्यापेक्षा जास्त की हो. आता खोटं नंबर 3 आहे का? तात्या एकदा म्हणालं जानेवारी महिन्यात 6 नागरिकांना हमासच्या कैदेतनं म्हणजे तावडीतनं मी सोडवलं आणि बायडन अण्णानं एकाला बी सोडवलं नाही. पण खरं सांगायचं तर 2023 मध्ये हमासच्या तावडीतनं 105 नागरिकांची सुटका झाली होती. शेवटी ही ट्रम्प तात्या आहेत. पारावर बसून झालझाल गप्पा मारणं आणि झाके हाणणं तात्याला लय आवडीचं. पण तात्या मी भारत आहे, जागेवर हिशोब करतो, कळलं का? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर ट्रम्प यांचं एक चक्रावून टाकणारं विधानही समोर आलंय. कतारकडून अमेरिकेला 3,400 कोटींचं अलिशान बोईंग विमान गिफ्ट मिळणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं विधान चक्रावून टाकणार आहे. कतार एवढं महागडं गिफ्ट देत असेल तर ते का नाकारायचं? एवढं महागडं गिफ्ट नाकारणं म्हणजे मूर्खपणा आहे असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तर ट्रम्प नेमकं काय म्हणालेत पाहूया. महागडं गिफ्ट केवळ मूर्खच स्वीकारणार नाही, करदात्यांना लाखो डॉलर्सची बचत होईल. बोईंग 747 विमान मला नव्हे अमेरिकन हवाई दलाला दिलं. कतारकडून भेट म्हणून ते मिळत असताना अब्जावधी डॉलर्सची ही खूप मोठी बचत. आपण हे वाचवलेले पैसे अमेरिकेच्या भल्यासाठी वापरू. भारताच्या हल्ल्यात इस्लामाबाद आणि किराणा हिल्स मधील अण्वस्त्र साठ्यांना हानी पोहोचली आणि त्यातून रेडिएशन लीक झाल्याची चर्चा रंगली. त्या संदर्भात अमेरिकेला प्रश्न विचारला असता व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं उत्तर देणं टाळलेलं आहे. Has US sent a team to Islamabad or Pakistan following the reports that there have been leaks of nuclear radiation in some of the secure Pakistani sites? I have nothing to preview on that at this time. Has US sent a team to Islamabad or Pakistan following the reports that there have been leaks of nuclear radiation in some of the secure Pakistani sites? I have nothing to preview on that at this time. आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे. शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या वक्तव्यानंतर घडामोडींना वेग आला. अजित पवारांच्या बंगल्यावरील या कालच्या बैठकीनंतर आज शरद पवारांच्या पक्षाची बैठक झाली. मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची इथं उपस्थिती राहणार होती. या बैठकीत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याचीही शक्यता होती. देशात राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळेंनी आणि राज्यात अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी दोन्ही गटांनी सोबत यावं असं देखील म्हटलं जात आहे. सुप्रियाताई आहेच ना, कार्याध्यक्ष आहेतच, आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्या सांसद आहेत, त्या वरिष्ठ नेते आहेत, त्या प्रश्नच नाही. दोन्ही गट सोबत आले तर राज्यात म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यकर्ते बोलतात. असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही, मी आपल्याला पहिले सांगितलंय. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आता अजित पवारांनी एक मोठं विधान केलं. आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलंय. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. तर अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा नाही.
शरद पवार पक्षातील पदाधिकारी रामराम करण्याच्या तयारीत असतील. म्हणून शरद पवारांनी पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सूतोवाच केलं असेल. पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं. देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राज ठाकरेंना जोरदार टोला हाणलाय. आमची ट्रेन सुसाट आहे, कुठलाही स्पीड ब्रेकर लागणार नाही. कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात, असा टोलाच फडणवीसांनी लगावलेला आहे. सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. तसंच शिंदेंकडूनही राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि त्यावरून फडणवीसांनी हा टोला हाणलाय. आता आम्ही तिघं एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन आज भेट घेतली आणि त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकरही बैठकीला उपस्थित होते. तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्या ठाकरे सेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती आणि त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांचं मन वळवण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केल्याचंही बोललं जात आहे. बोलणं झालेलं आहे. माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत. त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच. त्याची अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील. त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचा आहे. अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे. अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही आहे. तर लाडक्या बहिणींना आता दरोडेखोर भावांनी चुना लावायचं ठरवलंय. होय, आम्ही असं का म्हणतोय आणि लाडक्या बहिणींना हे दरोडेखोर भाऊ कसे लुटतायत तुम्हीच पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये. लाडक्या बहिणींनो सावधान. तुम्ही जर 1500 रुपयांसाठी एखाद्या भामट्याकडून बँकेत खातं उघडलं असेल तर सावध व्हा. होय, अन्यथा तुमचं लाडकी बहीणचं खातंच तुम्हाला गोत्यात आणेल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा वापर करून सायबर गुन्हेगारांचं फावलंय. या योजनेच्या नावाखाली आंतरराज्यीय गुन्हेगार सायबर गुन्हे करून देशभरातील लोकांना सर्रास लुटतायत. तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. लाडकी बहीणचा वापर करून महिलांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे खाते काढून देशभरात सायबर गुन्हे करणाऱ्या एका चौकडीला पोलिसांनी आता कोठडीत टाकलाय. नमूद गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला आहे, अविनाश कांबळे नावाचा. त्या सदर आरोपी हा नेहरूनगर या झोपडपट्टीमध्ये काही लोकांना बँक अकाउंट ओपन करून देत आहे व प्रत्येक बँक अकाउंटमागे 1000 रुपये देत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी गेलं तर त्यांनी लाडकी बहीण या योजनेच्या नावाचा वापर केलेला आहे. ते सर्व 150च्या जवळपास असलेले बँक अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत. नमूद बँक अकाउंटमध्ये असलेली अमाऊंट देखील आम्ही होल्ड केलेली आहे. मुंबईतील जुहूमध्ये पोलिसांनी सखोल तपास करत हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. या गँगची मोडस ऑपरेंडी कशी होती पाहूयात. झोपडपट्टीतील नागरिकांची लाडकी बहीणच्या नावाखाली उघडली बँक खाती. बँक खातं उघडताच तत्काळ महिलांना दिले 1000 रुपये. बँक खात्याचा तपशील गुजरातमधील आरोपीला पुरवला. प्रत्येक खात्यामागे आरोपींनी केली 4000ची कमाई. 2500 बोगस बँक खाती उघडल्याची शक्यता आहे. दरम्यान सर्वसामान्यांच्या नावावर सायबर गुन्हे करण्यात येत होते, तर अनेकांच्या खात्यात काळा पैसा दडवून ठेवण्यात आला. त्यामुळेच धारावी, DN नगर, नेहरू नगर आणि देवनार मधील गरीब महिलांच्या नावावर कोट्यावधींचा व्यवहार झाल्याचा संशय. पोलिसांनी आता आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खाते पुस्तकं आणि 19,43,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या चौकशीनंतर बँकांशी संपर्क साधून
100हून अधिक खाती बंद करण्यात आली. मात्र सर्वसामान्यांच्या बँक खात्याचा वापर करून गब्बर झालेला हा गुजरातचा प्रतीक पटेल सध्या फरार आहे. पोलीस त्याच्या मुसक्या आवळून हा मोठा अपहार कसा उघड करतात याकडे देशाचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. कुख्यात गँगस्टर गजामारणीची मटण पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली आहे. एका अधिकाऱ्यासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. मुकोकांतर्गत गजामारणे पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याला काही महिन्यांपूर्वी सांगली कारागृहात घेऊन जाण्यात आलं. त्यावेळेस गजामारणेनं पोलिसांसमोरच महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केली. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदार वागणुकीमुळे पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. याशिवाय गजामारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या 3घांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यातल्या एका तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयीन आदेशानुसार येरोडा कारागृह येथून त्याला सांगली कारागृह येथे नेत असतानाचा हा घडलेला प्रकार आहे, ज्यामध्ये त्याला तिकडे नेत असता गार्ड म्हणून जे नेमलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार होते त्याच्यामध्ये API राजगुरू तसंच इतर 4 अंमलदार, हवालदार बामगुडे, हवालदार मेमाने सचिन, हवालदार रमेश मेमाने आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी या 5 जणांवरती सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तर आता पाहूयात व्हायरल सत्य. पाकिस्तान नंतर आता बांगलादेशींनीही भारताची कोंडी केल्याचा दावा करण्यात आलाय. बांगलादेशनं भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केल्याचा दावा करण्यात आला आणि त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. बांगलादेशमध्ये भारताला विमानबंदी. पाकिस्तान नंतर बांगलादेशही भारताविरोधात. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सध्या भारत पाकिस्तान वाढत्या तणावामुळे बांगलादेशही भारताविरोधात गेल्याचा दावा करण्यात आलाय. भारतासाठी बांगलादेशनं विमानबंदी केल्याचा दावा करण्यात आलाय. हवाई क्षेत्र बंद केल्यामुळं हा भारतासाठी मोठा धक्का आहे. मात्र खरंच या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. अरब डेली स्कूप नावाच्या ट्विटर हँडलवरून बांगलादेशच्या ध्वजाचा फोटो पोस्ट केलाय. बांगलादेशनं भारतासाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ही पोस्ट करण्यात आली आहे. सध्या भारत पाकिस्तान तणाव चांगलाच वाढलाय. त्यात आता बांगलादेशही पाकिस्तानच्या मदतीला उतरलाय का? भारताची कोंडी करण्याचा बांगलादेश प्रयत्न करतोय का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण बांगलादेशनं जर भारताची विमान कोंडी केली असेल तर मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि आसामला जायचं झालं तर मोठा वळसा घालून जावं लागेल. त्यासाठी प्रवाशांना आर्थिक फटका बसेलच, मात्र भारतालाही त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या टीमनं फ्लाईट रडार सिस्टम पाहिली. त्यावेळी प्लेन भारतातून बांगलादेश आणि त्याही पुढे जात असल्याची दिसली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. भारत पाक तणावात बांगलादेशनं भूमिका जाहीर केलेली नाही. बांगलादेशनं भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केलेलं नाही. सध्या भारतासाठी बांगलादेशातून हवाई उड्डाण सुरू आहे. तणावामुळे काही विमानमार्ग बदलण्यात आले होते. भारत पाक तणावामुळे दिशाभूल करणारे मेसेज व्हायरल केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत बांगलादेशमध्येही तणावाचं वातावरण आहे. बांगलादेशात हिंदूंवर अन्याय होत असल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र थेट भारत पाकिस्तान वादावर सध्या तरी बांगलादेशनं भूमिका जाहीर केलेली नाही. तसंच त्यांनी भारताची कोंडी करण्यासाठी एअर स्पेस बंद केलेले नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत बांगलादेशनं भारताची विमान कोंडी केल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. शिंदे सेनेचे नेते राजन साळवी यांनी मद्यधुंद एसटी चालकाला चांगलाच धडा शिकवला.
रत्नागिरीमध्ये एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता आणि त्यामुळे एसटीतील 35 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. राजन साळवींनी बस थांबवली आणि एसटी चालकाला खाली उतरवलं. चालक आणि कंडक्टरला जाब विचारला. गगनबावडा डेपोची ही बस. जवळजवळ 35 ते 40 लोक आहेत. हे 35 पार्सल गाडीने आम्ही पाठवले साहेब, त्यांची व्यवस्था करून. 17 लोक म्हणजे तुझं पेलेस का? मी गाडी थांबवली. अरे तू आता आहेस ना, तिथे वाहक आहेस ना. मग तू तर एक महत्वाची बातमी, ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेसेज आला आणि या प्रकरणी अरविंद कृष्णा कोकणी या 29 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. 12 मे रोजी ससून रुग्णालयामध्ये एका डॉक्टरांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीनं ससूनमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेसेज केला होता आणि त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. अरविंद कोकणी या व्यक्तीला अटक झाली आहे, तर त्यानं मेसेज का केला याचा तपास आता पोलीस करतायत.